ठाण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं क्लस्टर कार्यालयावर 27 ऑगस्टला नियोजित मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली। ठाण्यातल्या वागळे स्टेट पोलिसांनी मोर्चाच्या आयोजकांना नोटीस पाठवून 1 सप्टेंबरपर्यंत मोर्चाला मनाई आदेश असल्याचं कळवलं। क्लस्टर विकास कंपनीला सर्वाधिकार बहाल करण्यास शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध आहे, त्यामुळे क्लस्टर कार्यालयावरील मोर्चाला परवानगी नाकारल्यानं ठाण्यात लोकशाहीचा मुडदा पाडण्यात येत असल्याची प्रतिक्रिया शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिली। जर माझी आंदोलनं होती तर मी आंदोलनं करायचो आणि व्हॉट्सअपने परवानग्या मागायचो, मला कधीच त्रास झाला नाही। पण या क्लस्टरचं आंदोलन केल्यानंतर मला असं जाणवलंय की मी एका सापाच्या शेपटीवर पाय दिलाय। आणि काल रात्रीच मला जमावबंदी आहे 1 सप्टेंबरपर्यंत, त्यामुळे तुम्हाला आंदोलन करता येणार नाही आणि हे जर आंदोलन तुम्ही घेतलं तर तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल असं सांगण्यात आलं।